नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. मनातल्या मुक्या भावनांना शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरं तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी संगत असते. ह्या मालिकेतल्या प्रत्येक भागात आपण ऐकणार आहोत अशा एखाद्या कवितेविषयी. 2 शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी मी धडपडले. आई मजला नंतर कळले, नवीन कोरी पाटी फुटली. धम्मक लाडू चापट पोळी, नको देऊ मज हवीच गोळी. किंवा दे ग खमंग चकली, देना लवकर भूक लागली. सायंकाळी जाऊ दे मला, पटांगणावर खेळायाला. तिथे सोबती वाट पाहती, देना खाऊ भूक लागली. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. गीतकार आहेत योगेश्वर अभ्यंकर, संगीत श्रीनिवास खळे आणि गायिका कुंदा बोकील भागवत. शाळा सुटली, पाटी फुटली हे केवळ एक गाणं नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या बालपणीच्या गोड आठवणींचा एक अविभाज्य भाग आहे. आजही अनेक गायक गायिका हे गीत गात असतात. या गीताच्या अनेक ॲनिमेशन व्हिडिओज हजारो लाखोदा पाहिल्या जातात, ऐकल्या जातात. साधारण 1955 ते 60च्या दरम्यान प्रसिद्ध झालेलं हे गीत. या गीताच्या प्रत्येक कडव्यातून त्यावेळच्या समाज स्थितीचं वर्णन आपल्या समोर येतं. सुरुवातीला तर शाळा सुटल्यानंतरच्या मुलांच्या निरागस आनंदाची जाणीव होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दगडी पाटी वापरण्याचा तो काळ होता. पाटी वर्षानुवर्ष जपून ठेवण्याचा काळ होता. सहसा मोठ्या भावंडांची पाटी लहान भावंड वापरायची. फारच कौतुक असेल तर दसऱ्याच्या सुमाराला नवी पाटी मिळायची, असा तो काळ होता. तेव्हा पैसा मर्यादित होता. तो पैसा अत्यंत जपून वापरून निगुतीने आयुष्य जगण्याची मानसिकता होती. वस्तूंवर वारंवार पैसे खर्च करण्याची, मनात आलं की भारंभार वस्तू खरेदी करण्याची पद्धत नव्हतीच. अशा काळात शाळेतून परत येताना ठेच लागून पडल्यावर सोबत पाटीही पडते आणि फुटते, हे तर मोठंच अकरीत घडतं. मुलांनी धडपडणं हे चालायचंच, कारण त्या काळी मुलं मैदानावर खेळायला जात असत. सगळ्यांच्या गुडघ्यांना कोपरांना जखमा असायच्या, खरचटल्याच्या खुणा असायच्या. एवढं तेवढं लागलेलं तर आईला सांगितलं पण जायचं नाही. पण आता स्वतः पडण्यासोबतच पाटी देखील फुटली, मग काय करणार? सांगायला तर लागणारच, कारण उद्या शाळेत पाटी नाही नेली तर बाई ओरडणार. म्हणून मग नाईलाजानीच आपण पडल्याचं आणि सोबत पाटी देखील पडून फुटल्याचं आईला सांगितलेलं आहे. ठेच या शब्दाचा उच्चार गायिकेने ठेच आपल्याला जाणवेल म्हणजे श्रोत्यांना जाणवेल असा केलाय. आणि ठेच लागल्यावर काही लगेच पुढचे शब्द येत नाहीत. त्या ठेच लागण्याची कळ जिरायला थोडा वेळ घेतलेला आहे. आता त्या काही ओळी म्हणताना आवाज थोडा रडवेला झालाय खरा, कारण ठेचच लागलीय. पण संगीत मात्र करुण नाही. लहान मुलांची मनस्थिती अगदी अचूक दाखवणारी अशी ही स्थिती आहे. थोड्या काळासाठी नाराजी असली तरी आयुष्याचा आनंद अगदी पुरेपूर त्यांच्या मनात भरलेला असतो. उडत्या चालीची आनंदी सुरावट ऐकली की दुडक्या चालीने चालणारी, मध्येच धावणारी, उड्या मारणारी, शाळेतून घरी येणारी मुलं डोळ्यांसमोर येतात. आता पाटी फुटली कळल्यावर आई नाराज तर होणारच. त्यावेळी बालमानसशास्त्र नावाची गोष्ट पालकांच्या खिजगणतीत नसायची. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम हे केवळ शाळेपुरतंच नसायचं बरं का, तर घरी देखील मुलांना वळणात ठेवायचा एकमेव मार्ग म्हणून मारण्याकडे पाहिलं जायचं. मुलांना मारू नये, मुलांना मारलं की त्यांना मानसिक धक्का बसतो, असं पालकांना अजिबात म्हणजे अजिबातच वाटायचं नाही.
तर मग आता पाटी फुटल्यावर आई नक्की मारणार. मग काय देणार? तर धम्मक लाडू आणि चापट पोळी. धम्मक लाडू म्हणजे हाताची मूठ करून पाठीत दिलेला बुक्का, आणि चापट पोळी म्हणजे बोट सरळ आणि एकत्र ठेवून बोटांनी मारलेली चापटी. आता शाळेतून आल्यावर बाळाला भूक लागली म्हणजे आई खायला देणारच, पण त्याच्या आधी आपण पाटी फुटली हे सांगितलं म्हणून मग ती धम्मक लाडू किंवा चापट पोळी तर देणार नाही ना. अशी शक्यता वाटल्यावर बाळच आईला सांगते की धम्मक लाडू चापट पोळी नकोच देऊस मला. मग काय दे? तर गोळी दे, चकली दे. काय नको देऊ हे सांगताना आपल्या आवडीचा काय खाऊ हवाय हे पण मुलगी आईला सांगून टाकते. पुढच्या चोळीत मला खूप भूक लागलीये हे पण सांगते. बाळाला भूक लागलीये कळल्यावर आईचं मन विरघळणार आणि शिक्षा करायचे, मारायचे सगळे विसरून ती खाऊ देणार हे नक्की. म्हणजे मुलांनी आईचं मानसशास्त्र अगदी नेमकं जाणलेलं असतं, आत्ताही आणि त्यावेळीही. तिसऱ्या कडव्यात मला पटांगणावर खेळायला जाऊ दे हे देखील ती लगेच सांगते. 50 किंवा 60च्या दशकातलं हे गीत असावं. त्या काळी संध्याकाळी मुलांनी पटांगणावर खेळायला जायची पद्धत होती. पहिली गोष्ट म्हणजे घराच्या जवळ पटांगण असायचं, मोकळी मैदानं असायची. सगळी जागा रस्त्यांनी किंवा इमारतींनी भरलेली नसायची. दुसरी गोष्ट म्हणजे शाळा सुटल्यावर मुलांना कोणते क्लासेस नसायचे, त्यामुळे मुलांना खेळायला खूप मोकळा वेळ असायचा. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच ओळीत समजतात. आणि तिसरी आणखी एक गोष्ट म्हणजे समजा आईने मारलं नाही तरी त्यापेक्षाही वाईट शिक्षा ती करू शकते. ती वाईट शिक्षा म्हणजे आज पटांगणावर खेळायला जायचं नाहीस, पाटी फोडलीस ना मग तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. शिक्षेची ही शक्यता लक्षात आल्यावर लगेचच मला पटांगणावर खेळायला जाऊ दे असं सांगून मुलगी मोकळी होते. तिथे माझ्या सोबती वाट पाहते असंही सांगते. म्हणजे फक्त मैत्रिणी नव्हे तर मैत्रिणी आणि मित्र दोघेही वाट पाहत आहेत. हे गाणं ऐकताना अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. हे गाणं म्हणणारी मुलगी आहे. म्हणजे स्त्रिया आता सर्रासपणे शिक्षण घ्यायला लागलेले आहेत. नुसत्या शिकत नाहीयेत तर मैदानावर खेळायला देखील जातात. तिथे मुलं मुली एकत्र खेळत आहेत. केवळ मुलींच्या शाळा किंवा केवळ मुलांच्या शाळा असं न राहता सहशिक्षण सुरू झालेलं आहे. आईविषयी मनात धाक आहे, तिचं आपल्यावर खूप खूप प्रेम आहे याची खात्री पण आहे. आपण काय म्हटलं किंवा काय केलं की ती राग विसरणार आहे, तिचं मन विरघळणार आहे याची स्पष्ट जाणीव आहे. आपल्या हातून चूक घडली आहे तर त्यासाठी शिक्षा मिळणार असा संशय वजा खात्री, आणि मग ती शिक्षा कमीत कमी कशी असेल ह्याचा प्रयत्न, असं सगळं सगळं आपल्याला ह्या गाण्यात दिसतं. या गीताचे कवी आहेत योगेश्वर अभ्यंकर. विजय पताका श्रीरामाची असेल, नंदा घरी नंदनवन फुलले, अजिंक्य भारत अजिंक्य जनता, गवळणींनो जाऊ नका बाजारी, राधिका हरिभजनी रंगली, ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गीते योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिली. अत्यंत सोपे, प्रासादिक आणि अर्थपूर्ण शब्द रचनेतली गेयता हे त्यांचं वैशिष्ट्य. ही कविता त्यांनी लिहिली आहे ती पादाकुलक नावाच्या मात्रा वृत्तात. साधारणपणे एका ओळीत 16 मात्रा आणि 8 मात्रांवर येते. पण हे एक बालगीत असल्याने यात व्याकरणाच्या काटेकोर नियमांपेक्षा लय आणि नाद यावर जास्त भर दिलाय. कानाला गोड लागणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे कवितेच्या ओघात काही ठिकाणी मात्रांची संख्या किंचित कमी अथवा जास्त आढळू शकते. नको ताई रुसू, या चिमण्यांनो परत फिरा, सदैव सैनिका पुढेच जायचे, प्रीतीचा पारिजात फुलला, अशी काही मोजकी पण रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली गाणी गाणाऱ्या कुंदा बोकील भागवत यांनी शाळा सुटली हे गीत गायले. गायनाला असलेला शास्त्रीय संगीताचा पाया, लिहिलेल्या शब्दातली भावना गायनात दाखवणं आणि स्पष्ट उच्चार
ह्या सगळ्यामुळे त्यांची गाणी आकाशवाणीवर अतिशय गाजली. पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या संगीताबद्दल तर म्या पामरांनी काय बोलावं. शेकडो मधुर गाणी त्यांनी आपल्या कारकिर्दीत रसिकांना दिली. शाळा सुटली पाटी फुटली असा वाक्प्रचार प्रचलित आहे. कित्येकदा गरज संपली अशा चुकीच्या अर्थाने हा वाक्प्रचार उपयोगात आणला गेलेला आढळतो. शाळा सुटली पाटी फुटली हे गीत मात्र ज्यांनी लहानपणी ऐकलंय त्यांच्या स्मरणात ते कायमचं जागा पटकावून बसलेलं आहे.